विघ्न आणण्याचं काम अगदी पावसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी, कारण बऱ्याच ठिकाणी पावसानं आगमन त्या ठिकाणी झालेलं बघितलं. खोपोली शहरामध्ये देखील 7-7:30च्या सुमारास किंवा 8च्या सुमारास त्या ठिकाणी आपण बघितलं थोडासा हलका अशा रिमझिम बसायला सुरुवात झाली. आमचे रोहन देखील मला वाटतं काल खोपोलीमध्ये होते ना. रोशनजी वालगुडे साहेबांना विनंती करूया की आपण मुख्य या अतिथी व्यासपीठावरती आपण यावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपल्या देखील मनापासून हार्दिक स्वागत. काल कृष्णा सर आम्ही खोपोली प्रीमियर लीगचा अभूतपूर्व सोहळा काल 2 दिवसामध्ये कालचा दिवस मेगा फायनल अक्षरशः अंधारामध्ये मध्ये ती स्पर्धा कंप्लीट केली गेली. शेवटच्या मोमेंटमला असं वाटत होतं की स्पर्धा फायनल होणार नाही, परंतु त्या ठिकाणी आयोजकांनी निर्णय घेतला गेला की काय होईल ते होईल. फायनल त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि काल ती स्पर्धा पूर्णत्वास गेली. आज मला वाटतं प्रशांत दादा खांडेकर यांची एक मोठी स्पर्धा सरपंच ट्रॉफी ज्याचा आज सुरुवात त्या स्पर्धेत झाली. मी दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती करेन की आपण त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यावं. कित्येक वर्ष ही फॉर्च्यून इव्हेंट वाहिनी या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मोरेश्वर आणि संदीप स्ट्राइक ओपन करेल. मोरेश्वर पहिला चेंडू फेस करेल गोलंदाजी मार्कवरती. पहिला गोलंदाज स्ट्रायकर आयुष. पहिला चेंडू स्टीअर करायचा होता. काय जबरदस्त फटका आलाय. चेंडू सीमा पार येतोय. पहिल्या चेंडूवरती आला एक दमदार फटका. षटकार डीजे. चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात दमदार केली आपल्या इनिंगला, आपल्या बॅटिंग डिपार्टमेंटला. कारण जिथे फलंदाज मोरेश्वर जो आता खऱ्या हाताने सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकाने सुरुवात केली. धावत संख्या आहे ती बिनबाद 6. यावेळेस अजून एक त्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून मिड ऑन सीमा पार. लॉंग ऑन बॉडी यांच्या बाहेर येतोय. हा दुसरा षटकार. दोन चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवरती आदेश आयुष आहे. कारण आयुषने काय विचार करायचा भाग पाडलाय. कारण समोर फलंदाज मोरेश्वरने विचार करण्यास भाग पाडलाय. आयुष गोलंदाजी मार्कवरती आहे. ज्याच्यावरती त्याच्या विरोधात हे फटके खेचलेत. जे दोन्ही फटके एका क्षेत्रामध्ये आलेत लॉंग ऑन मध्ये. काय जबरदस्त सुरुवात केली. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कोलाट टाकलं होतं. ब्रह्मास्त्र वापरलं. त्याच्या चेंडूवरती सटीक लाईन चेंडू हाताळला गेला. अगदी निधाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 12. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. कारण 2 षटकार आणि 1 निधाव चेंडू आता आयुषच्या ओव्हर्स मध्ये पाहिलाय. सुरुवात चांगली झाली मित्रांनो बॅटिंग करणाऱ्या डोकशेट टीमला, जी अगदी नजदीकचं एक गाव आहे. आणि यावेळेस मात्र पुरेपूर खांद्याचा वापर केला. अतिरिक्त बाउन्स दिला गेला. एक सिंगल धाव जोडली जाईल. फॉर्च्यून इव्हेंट टीम सज्ज आहे. गेली बरीच दिवस रात्र ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि कालची रात्र आपण बघितली तर खऱ्या अर्थाने फॉर्च्यून इव्हेंटला फार कसरत करावी लागली या स्पर्धेकरिता. आणि ती कसरत करून आज अंतिम आणि शेवटच्या रात्रीमध्ये ते आमच्या समेत जोडले गेलेत. मनापासून आणि मनपूर्वक त्यांचं हार्दिक स्वागत करूया. धावत संख्या आहे ती 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कोलाट टाकलं होतं तो असा गती मध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस या चेंडूवरती बघायला मिळाला. सटीक लाईनने टाकलेला चेंडू मात्र अगदी मिश्रित गोलंदाजी बघायला मिळते. कधी लेग कटर कधी ऑफ कटर असा हा गोलंदाज आयुष ज्याच्याकडे क्षमता आहे. कारण सुरुवातीचे 2 षटकार वगळता त्यानंतर जी गोलंदाजी केली ती सटीक लाईनने बघायला मिळाली. स्कोर कार्ड वरती धावा स्थिर आहेत. त्यात 14 धावा
यावेळेस हा देखील चांगला पंच चेंडू बघा आपल्याला समोर टाकला होता. बॅट चेंडूचा फार चांगला संपर्क नाहीये पण एक धाव रोखू शकत नाही. 15 वरती टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय तो बॅटिंग करणाऱ्या डोकशेट टीमचा. सामना 3 म्हणजे पहिलं षटक पूर्वार्धामधला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात झाली आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मागची मॅच थोडीशी लो स्कोरिंग बघायला मिळाली परंतु प्रेक्षकांनी त्या मॅचची फार मजा लुटली मी तर म्हणेन. कारण जशी मॅचच तशी रंगतदार होत होती. प्रेक्षक बघा आता रॅलिंगच्या आतमध्ये येऊन शांत पद्धतीने बसलेत. आपले पाय आतमध्ये घेऊन बसा, आराम करा पण मांडी घालून शांत बसा पण पाय आपल्या आतमध्ये घ्या की जेणेकरून खेळाडूंना कोणताही मनस्ताप होणार नाही याची आपण दक्षता घ्या. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चहा पिया, वडापाव खा, भेल खा, राजा भेल ज्यांची भेल फार चविष्ट आहे ती भेल देखील खाल्ली तरी चालेल. बरेचसे स्टॉल आहेत आज वडापाव असे बरेचसे मेनू आपण बघितला तर या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे रोजगार त्या ठिकाणी अनेकांचा सुरू आहे आणि त्या रोजगार आपण बघितलाय खऱ्या अर्थाने बरेचसे स्टॉल या ठिकाणी आपण पाहतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एंड बदललाय, गोलंदाज झाला नवीन अजय. यावेळेस स्क्वॉट टाकला होता, अगदी चेंडू सरळ मात्र खेचायचा होता. आउटफील्ड फार फास्ट आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. या पहिल्या चेंडूवरती केली दमदार सुरुवात चौकाराने डीजे. मी 60 डीजेला बघितलं खोपोलीमध्ये. हा डीजे कुठला आहे? डीजे मंगेश. कुठलं गाव आपलं? परळी का? येस परळी. डीजे मंगेश ज्यांच्या माध्यमातून गीता ऐकणार आपण. आजची रात्र मंगेश गाजवणार. त्यांना माहिती आता काही शेवटचा दिवस म्हटलं की आपण 30 दिवस म्हटलं की शेवटच्या 1 तारखेला सर पेमेंट होतो आणि आजचा दिवस तुमचा खऱ्या अर्थाने कसरत तुम्हाला करावी लागेल. इथे मॅच मध्ये देखील कसरत करावी लागेल. सहजासहजी काही मिळणार नाही. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग मार्क वरती अजय आहे, स्ट्रायकिंग एंडला आहे मोरेश्वर. काय कमालीचे फटके खेचतोय. स्क्वेअर लेग मध्ये मागचा फटका पाहिला. रिवर्स दुधारी तलवार, चले तो आबाद ना चले तो बर्बाद अशी स्थिती होती मोरेश्वरची. परंतु एक धाव मात्र जोडली जाईल ती 22च्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात चांगली करतो आता मोरेश्वर कारण धावा घ्यायचा प्रयत्न हा मोरेश्वरचा आतापर्यंत राहिला आहे. काय कमालीची फटकेबाजी केली आहे परंतु गोलंदाजाचा विचार केला अजयचा कारण पहिल्या चेंडूवरती चौका आला. त्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली गेली आहे. धावसंख्या आहे 20. रोहन आमच्या समोर जोडले गेलेत जे खरे आता उत्कृष्ट स्कोरर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाईल कारण प्रत्येक चेंडूची टिप्पणी ही त्यांच्या माध्यमातून होती. यावेळेस 6 चेंडू यावेळेस कट केला होता. अगदी चेंडू मात्र बॅटला चेंडू ब्रश झाला होता. एज जरूर लागली होती. इथे पंचांकडे निर्णय मात्र पेंडिंग राहील की या चेंडूवरती नक्की काय घडलंय. धावसंख्या 20 आहे. 21 धावा आहेत. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवातीचं पहिलं सत्र पूर्वार्धाचा खेळ मित्रांनो सुरू झालाय. शिवशक्ती परळी चषक 2025 हे माध्यम आणि खऱ्या अर्थानं अंतिम आणि शेवटची रात्र या स्पर्धेची ज्याच्यासाठी केला होता ठास तो दिवस आणि रात्र गोड व्हावी कारण ज्या खऱ्या अर्थाने मेहनतीने ही स्पर्धा भरवली गेली आहे त्या मेहनतीचं फळ आता अंतिम रात्रीमध्ये मिळणार आहे. बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत परंतु हा फटका जबरदस्त आहे. फटका देऊन जातो. फायनल क्लॉक सीमा पार येतोय. फलंदाज मोरेश्वरच्या बॅट मधना हा षटकार. ग्रामपंचायत उमरेचे आमचे विद्यमान उपसरपंच समीरजी पांगारे साहेबांचा शुभागमन झाला. मी साहेबांना विनंती करेन की आपण या मुख्य अतिथी व्यासपीठावरती आपण यावं. तिवरे ग्रामपंचायतीचे विद्यमान माजी उपसरपंच सन्मानित जितूजी दळवी या दोनही पाहुण्यांना मी आग्रहाचं निमंत्रण करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या चेंडूवरती काय घडलं
फलंदाज होतील बाद. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या डोकशेट टीमला. फलंदाज मोरेश्वर बॅक टू द पवेलियन. डीजे बजाव. मयूर केतकर. मयूरला करावं लागेल जे काम मोरेश्वरने केलं ते मयूरला करावं लागेल. कारण वैयक्तिक मला वाटतं 20 या 24 या धावसंख्येवरती बाद झाला. जो मोरेश्वर काम केलं आपल्या संघाची बाजू मांडत असताना सुरुवात दमदार केली. षटकारानं आपलं खातं उघडलं गेलं आणि तिथून सुरुवात केली. परंतु गोलंदाज अजयने त्याला मात्र बाद केलं. यावेळेसचा हा चेंडू स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न उलट टाकलेत. या चेंडूवरती दुसरी सफलता मिळते. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या डोकशेट टीमला. फलंदाज मयूर येतील बॅक टू द गाऊस. दोन विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करणाऱ्या डोकशेट टीमनं. मोरेश्वरचा पहिला धक्का बसला जिथे त्या संकटामधून त्यांना सावरायचं होतं. परंतु तिथून फलंदाज दुसरा मैदानाच्या आतमध्ये मयूर पोचला. परंतु मयूरला देखील जे करायला हवं होतं ते मयूर देखील करू शकला नाही. इनायत पोझिशन मैदानाच्या आतमध्ये 4 वरती आलाय. समीर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती संदीप आहे जो सलामीला आला होता. परंतु त्याच्याकडे फार काही स्ट्राइक वरती तो राहू शकला नाही. परंतु आता मात्र त्याच्याकडे स्ट्राइक आहे. ऑन स्ट्राइक आहे संदीप. नॉन स्ट्राइक वरती समीर आहे. धावसंख्या आहे ती 27. 27 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 6 चेंडू उरलेत या पहिल्या सत्रामधले पूर्वार्धामध्ये. गोलंदाजी मार्क वरती आलाय विकास. अनेक विकास आपण बघितले. या विकासाने काय केलं? विकासच्या विरोधात मात्र फटका खेचलाय. शेवटच्या मोमेंटमला हा चेंडू अडवायचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे धाव कंप्लीट झाली. त्या 2 आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीने टोटल 29 धावा 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात केली आता संदीपने ज्याला आता स्ट्राइक वरती आलाय त्याच्या मनगडामध्ये देखील ताकद आहे. ताकदीपेक्षा मी तर म्हणेन शक्तीपेक्षा युक्ती तुम्हाला कधी मैदानाच्या आतमध्ये वापरावी लागेल. कारण चेंडूचा टप्पा लाईन ओळखावी लागेल आणि त्यानंतर आक्रमण करावं लागेल. यावेळेस खोला टाकलं होतं. फडका बराच उंच गेलाय आणि लांब देखील तितकाच गेलाय. लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या डोक्यावर चेंडूला धाडलाय. संदीपच्या बॅट मधनं आला हा एक दमदार फटका. षटकार डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून कालची रात्र आपण बघितली. ज्या कालच्या रात्रीमध्ये थोडस कठीणाईला सामोरं जावं लागलं आमच्या फॉर्च्यून इव्हेंटला. या वेळेस अकुल टप्प्याचा चेंडू होता. खोला टाकला होता. बॅटला चेंडू पार चांगला संपर्क नाही. एक धाव मात्र रोखू शकत नाही. लेग बाईस बघा पंच आमचे त्यांचे खानाखुणा बघा. अतिशय असं वाटतं आपण आंतरराष्ट्रीय मध्ये जे का पंच असतात ना तशा प्रकारचे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतात. लेग बाईस धाव जोडली गेली आहे. धावसंख्या होती 36. 36 धावा. 2 फलंदाज मात्र बाद झाल्यानंतर 36 वरती पोहोचलाय तो डोकशेट संघ. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीत सातत्य टिकवावं लागेल. शेवटचं अंतिम षटक आहे. इथून धावा घ्याव्या लागतील. कट केला. इथे मात्र बॅटची एज लागली असावी आणि पंचांनी दिला निर्णय
तिसरा फलंदाज डोकशेट टीमचा समीर. बॅक टू द डगआउट. डीजे ठोक जितना ठोकना है उतना. चर्चा होती है फॉर्च्यून इव्हेंट आणि आमचे अंपायर चाहिए. धावा संख्या आहे 36. 36 धावा. चुलबुल पांडे जो डांसिंग अंपायर खोपोली के. सूरज पांडे वही चुलबुल पांडे उन्हें हम कहते हैं सर. धावा संख्या आहे 36. 36 धावा. शेवटचा आणि निर्णायक अंतिम षटक आहे. डावखुरे हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आलाय. अजय फार चांगली स्पर्धा. आउटफील्ड फार फास्ट आहे. अगदी एज जरी लागली सहज सेंडू सीमा पार होतोय असं हे मैदान आहे. आणि गेली कित्येक वर्ष या मैदानावरती अनेक स्पर्धा आपण खऱ्या हाताने पाहिल्या. त्याच प्रकारे ही शिवशक्ती चषक 2025 चे माध्यम. यावेळेस काय घडलं माझ्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. यस डीजे. फलंदाज अजय मैदानाच्या बाहेर आलाय. धावा संख्या आहे 36. 36 धावा. 36 विभागामधून आम्ही खऱ्या अर्थाने समालोचनाला सुरुवात केली आणि 30 आता या आकडा स्कोर कार्ड वरती आलाय. फॉर्च्यून इव्हेंट्स याला कोण विसरणार. जी वाहिनी आज खऱ्या अर्थानं ज्या वाहिनीच्या द्वारे हे थेट प्रक्षेपण खऱ्या अर्थानं सुरू आहे आणि ही वाहिनी अतिशय क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट जी स्पर्धा आम्ही कालच्या रात्रीमध्ये पाहिली. कारण स्पर्धा बघितली ना की आठवण येते खऱ्या अर्थानं. मोठमोठ्या स्पर्धा आपण या तालुक्यामध्ये पाहिल्यात. त्याच ताकदीची स्पर्धा. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू सीमा पार होतोय. शेवटच्या मोमेंटमला का होईना ही सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि धावा संख्या होती ती 42 धावा. या स्कोर कार्ड वरती पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि डोकशेट टीम संघ पोहोचलाय तो 42 या धावा संख्येवरती. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक असणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये आणि गरज असणारे ती 43 या धावा संख्येमध्ये. उत्तरार्धामध्ये हा सामना कसा होईल याचं धावतं वर्णन आमचे पवार सर तुमच्या समवेत जोडले जातील या द्वितीय सत्राला. परंतु ऐकू एक संगीत आणि त्यानंतर होईल या द्वितीय सत्राला सुरुवात. डीजे जाव.
अति समालोचक अभि पाटील सर यांचं आणि आपण आता उतराच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. तत्पर्यंत नक्कीच आपण मागील पूर्वार्धाचा विचार करूया. 3 षटकामध्ये तब्बल 42 धावसंख्या खर्च केली आणि जिंकण्यासाठी मात्र 43 धावांचं मोठं टार्गेट समोर उभं केलंय. ते म्हणजेच पाहायला गेलं आपण तर भालगुल या संघासमोर 18 चेंडूमध्ये तब्बल 42 धावसंख्या खर्च केली आणि जिंकण्यासाठी मात्र 43 धावांचं आव्हान ठेवलं. आणि या 43 धावांचं आव्हान कशा रीतीने पार करेल बालगुडा संघ येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती आल्या केलाय स्वागत. स्वॅग से करेगा सबका स्वागत. यावेळेला पहिल्या चेंडूवरती पहिलाच घणागती हल्ला. पण जर आपण पाहायला गेलं तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये सुद्धा एक चांगला मोठा फटका घेतला होता. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार 6 धावेचा आणि थँक्यू डीजे मित्रा. नक्कीच पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण जर विचार केला तर खरोखरच पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकाराच्या साह्याने धावसंख्येला सुरुवात केली होती आणि उत्तराच्या खेळामध्ये सुद्धा ते समीकरण जाणून दिले भालगुल संघाच्या फलंदाजाने की जरी तुम्ही पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या षटकाने सुरुवात केलीत ना ती ताकद आणि ती क्षमता सुद्धा आमच्याकडे आहे आणि आम्ही सुद्धा ते समीकरण करू शकतोय. आणि खरोखरच मात्र फलंदाजाने पहिल्या षटकात मयूरने मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला फटका घेतला आणि मात्र यावेळेला स्वतः कमबॅक करताना गोलंदाज तो म्हणजेच अजय आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेला पुन्हा एकदा मयूरच्या बॅट मधून फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर मात्र जीवनदान कोणाला भेटलंय तो म्हणजेच मयूर. याला मयूर सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं ते म्हणजेच आता मात्र कुठेतरी चुकीची जाणीव नक्कीच भासून दिसेल. ती म्हणजेच आपल्याला येणाऱ्या पुढील क्षेत्रामध्ये नक्कीच यावेळेला मात्र चांगला चेंडू टाकला होता. चेंडू टाकल्यानंतर मात्र मयूरचा फटका फसला होता. फटका फसल्यानंतर क्षेत्ररक्षक नक्कीच आवर्जून चेंडू खाली आला होता परंतु थोडासा ताळमेळ बिघडला आणि मात्र झेल सुटल्यानंतर मात्र मयूरला जीवनदान भेटला. आणि या जीवनदानचा फायदा घेईल का आपले रंग उधळायला सुरुवात करेल का हे नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. 43 धावांचा मोठा पाठलाग करताना मात्र मयूरने चांगल्या रीतीने सुरुवात केली आणि मात्र अजयने दुसरा चेंडू डॉट टाकला. त्यानंतर तिसरा चेंडू चांगल्या रीतीचा होता. यावेळेला चांगला फटका आहे. तिथे मात्र चांगलं गॅप शोधलं. तिथे मात्र खेळाडू नाहीये. येतोय चौकार. पुन्हा एकदा देतोय डीजेला संधी. कम ऑन डीजे. कुठेतरी अजय थोडासा अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला भेटते. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मयूरला मात्र खरोखरच वाटतोय की आपल्याला मोठी धावसंख्या उभी करायची आहे. तर मात्र खरोखरच मयूर चांगल्या रीतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर मात्र डॉट गेला. डॉट गेल्यानंतर मात्र एक दुहेरीचा फटका घेतला. फटका घेतल्यानंतर मात्र चौथा चेंडू घेतला तो मात्र 4 धावेचा. मयूरच्या मनामध्ये एकच कल्पना भासली असेल की आपल्याला धावसंख्या खर्च करणं हे अत्यंत महत्त्वाचं असेल. तर जर विचार करायला तर 43 धावसंख्या आहे. ही 43 धावसंख्या आपल्याला कशा रीतीने पार करावी लागेल तर एकेरी दुहेरीच्या साह्याने नाही तर आपल्याला षटकार चौकाराच्या साह्याने आपल्याला पार करायची आहे. मग खरोखरच तशा रीतीचे फटके घेतोय. यावेळेला अजयचा चेंडू. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर खालच्या दिशेला राहिला. तत्पर्यंत पंचांनी आमच्याकडे नक्कीच कळवलं की हा उजवी सोडून जाणार स्वर्गोषित चेंडू. पंचांकडून इशारे येते की हा वाईट बॉल आहे. ही बोनस स्थितीमध्ये धावसंख्या भेटतीये आणि जर अशा बोनस स्थितीमध्ये जर धावसंख्या दिली ना तर मात्र खरोखर पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभी करताना आपल्याला पाहायला संघ भेटेल तो म्हणजेच भालगुल. येणारा पुढे चेंडू अजय याचा कशा रीतीचा असेल तो म्हणजेच मयूर. याला मयूर रूपी वादळाला आता रोखणं हे अत्यंत महत्त्वाचं असेल. मग मयूरला कशा रीतीचा चेंडू टाकणं हे महत्त्वाचं असेल. यावेळेला मात्र सुरेख चेंडू. पंचांकडे अपील होतीये. उत्साह होता. आत्मविश्वास सुद्धा तेवढा वाढला एसटी रक्षकाचा आणि मात्र फलंदाज बाद झाला. महत्वाचा विकेट टिपला मयूर आणि मयूर फलंदाज बाद झाला मैदानाच्या बाहेर जाताना. आणि पुन्हा एकदा देतोय डीजेला संधी.
महत्वाचं असेल. तू माझ्यावरती फटके घेतलेस ना तर तुला रोखण्याची माझ्याकडे ताकद आहे आणि ती खरोखर ती ताकद आणि ती नजाकत ती मात्र मयूर अजयने दाखवली आणि मात्र चांगल्या रीतीचा चेंडू टाकला आणि मात्र एसटी रक्षक मात्र आज खरोखर आठवण करून दिली की ऑस्ट्रेलिया संघाचा एक लेजंड खेळाडू ॲडम गिलक्रिस्ट हा सुद्धा एक एसटी रक्षक मात्र स्टंपच्या जवळ चिटकून उभा राहायचा आणि तशा रीतीचा मात्र एसटी रक्षक आपल्याला पाहायला भेटलं. कट लागली आणि मात्र लगेच झेल पकडला. कारण एसटी रक्षकाला सुद्धा माहिती होतं का हा झेल पकडणं अत्यंत महत्वाचं असेल कारण एक जीवनदान तर नक्कीच मयूरला सापडलंय आणि त्यानंतर यावेळेला मात्र त्याला आपल्याला रोखणं हे अत्यंत महत्वाचं असेल आणि मात्र झेल पकडला आणि मात्र तंबूचा रस्ता दाखवला. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जायला भेटला आपल्याला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आहे. इथे काय येतोय नक्कीच पंचांचा निर्णय आपल्याकडे येईल का हा 4 धावेचा फटका आहे. वन बाउंस सीमारेषे पलीकडे जातोय. विकासच्या बॅट मधून हा मोठा घणाघाती हल्ला झाला. हळ्याला मात्र चांगली सुरुवात केली. मागील मॅच आपण मागील षटकामध्ये पाहिलं तर मग पूर्वार्धाच्या खेळामध्ये सुद्धा अशा रीतीची सुरुवात झाली होती आणि उत्तराच्या सुद्धा सत्रामध्ये सुद्धा एक मयूरने चांगल्या रीतीची सुरुवात केली षटकाराच्या साह्याने आणि मात्र विकासाने मात्र चौकाराच्या साह्याने सुरुवात केली. उर्वरित आपण पाहायला गेलो तर एका षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. एका षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली बाळगुल संघाची ती म्हणजेच 17 या आकड्यावरती आणि 17 हा आकडा आणि मात्र कोणाला देईल खतरा ते नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. कारण 17 आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच त्याच्या पुढे उल्लेख केलं जातं की 17 अभी मिलेगा किसी को खतरा आणि या खतऱ्यापासून सावध राहायचंय ते म्हणजेच बाळगुल संघाला राहायचंय की येणाऱ्या यस सर. या ठिकाणी शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभार आणि परळी आयोजित शिवशक्ती चषक 2025 या स्पर्धेकरिता वावोसी फाटा त्यात खालापूर तालुक्यामधून सागर टेलर्सचे प्रोप्रायटर विक्रम शेठ हडप आणि सागर शेठ हडप यांनी या स्पर्धेकरिता मनापासून शुभेच्छा पाठवतात. मनापासून आम्ही या शुभेच्छेचा मनपूर्वक स्वीकार करतो आणि धन्यवाद. थँक्यू सर. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकावरती आपण उर्वरित पाहायला गेला आपण तर 17 धावसंख्या खर्च केली आहे. येणारी उर्वरित धावसंख्या किती असेल तत्पर्यंत नक्कीच आपण सलामीच्या जोडीचा विचार करू. मयूरने चांगल्या रीतीची सुरुवात केल्यानंतर थोडासा दबाव कमी केला तो म्हणजे विकासवरचा आणि विकास मैदानावर बाद झाल्यानंतर मात्र विकासने सुद्धा चांगल्या रीतीची सुरुवात केली. कारण विकासच्या मनामध्ये सुद्धा एकच होतं की आपल्या ज्या नावामध्ये विकास आहे ना तो माझ्या संघाचा विकास करायचा आहे आणि तो विकास करताना मात्र चांगल्या रीतीची सुरुवात केली. तर पाहायला गेलं तर वैयक्तिक 4 या आकड्यावरती खेळतोय. संजयने मात्र अजून काही खातं खोललेलं आहे. संजयला अजून मात्र संधी मिळाली नाही आणि मात्र येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये नक्की संजयला संधी मिळाली आहे आणि या संधीचा नक्कीच फायदा करताना नक्कीच आपल्याला संजय पाहायला भेटेल का. नवीन गोलंदाज परेश. बारा चेंडू आणि 26 धावेची गरज. म्हणजे जर विचार करायला गेलो तर 13ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 13 धावसंख्या खर्च करायची आहे. तर परेश यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये ते चेंडू पडतोय. तत्पर्यंत नक्की क्षेत्ररक्षक चेंडूकडे धावत येतोय आणि मात्र दुहेरी मध्ये या धावसंख्येचं कन्वर्ट होतोय आणि मात्र दुहेरी धावसंख्येने संघाची पुढे धावसंख्या 19 या आकड्यावरती. आता मात्र 24 धावेची गरज. जसे जसे रीतीचे मात्र चेंडू टाकले जाते तसे मात्र धावसंख्या कमी होते आणि जर मात्र बॉल डॉट गेले ना तर मात्र थोडासा दबाव वाढेल तो म्हणजे बाळगुल संघाचा आणि मात्र बॉल डॉट गेले ना तर मात्र थोडासा दबाव कमी होईल तो म्हणजे ढोक्षेत संघाचं. तर मात्र तशा रीतीची गोलंदाजी करणं हे महत्वाचं असेल ते म्हणजे परेशला. मागील मॅच आपण पहिला सामना पाहिला तर त्यावेळेला मात्र बॉलिंग चांगल्या रीतीची गोलंदाजी केली होती. यावेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि या चेंडूचा फायदा घेताना मात्र फटका फसला आणि मात्र चेंडू जाऊन सरळ गेला मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफ झोन कडे आणि मात्र फलंदाज बाद झाला. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे.
संजयला मात्र संधी मिळाली होती, परंतु त्या संधीचा फायदा घेता आला नाही. शॉर्ट पिच मध्ये चेंडू टाकला होता, परंतु या चेंडूला फटका बसला, थोडीशी मात्र ताकद कमी पडली आणि मात्र नक्कीच परेशने मात्र इथे क्षेत्ररक्षक नक्कीच उपस्थित केलं होतं आणि मात्र हा सुरेख झेल पकडला आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला भेटलं, तो म्हणजे संजयच्या माध्यमातून. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आलंय? सचिन. सचिनला मात्र आता खरोखरच ज्याला भारताचं एक क्रिकेटचं गॉड म्हटलं जातं तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि आज तशा रीतीचा मात्र सचिन आज मात्र या बाळगुल संघाकडे फलंदाजीसाठी आलेला आहे. तशा रीतीची मात्र फलंदाजी करेल का ते म्हणजे आता आपल्याला पाहायचे. एक डावखुरा फलंदाज लेफ्ट हँड बल्लेबाज त्या मैदानामध्ये येतोय. परेश एक चांगला एक स्पिनर चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना इथे मात्र बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु एक शरीरापासून एक दूर अंतरावरती जाणारा चेंडू, वाईट चेंडू, या चेंडूला मात्र एक सजा दिली आहे आणि मात्र या चेंडूवरती परेशला चुकीला माफी नाहीये. जर मात्र अशा रीतीच्या जर चुका केल्या तर मात्र तुम्हाला नक्कीच माफी मिळणार नाहीये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. इथे काय घडलंय, काय केलंय? पंचांचा नक्की निर्णय येईल का चेंडू हा सीमा रेषे पलीकडे जातोय 6 धावेसाठी आणि या 6 धावसंख्येने उर्वरित संघाची इथे मात्र खरोखरच ही चुकी घडू शकते. कारण तुम्ही जर विचार करायला गेलात ना मित्रांनो तर क्रिकेटमध्ये एक एक चुकी ही खूप नुकसानाची असते आणि जर तुम्ही जर अशा रीतीच्या जर चुका केल्यात ना त्याचे परिणाम तुम्हाला ज्यावेळेला मॅच हरल्यानंतर मात्र त्याचे परिणाम तुम्हाला जाणून देतात. हा झेल पकडायचं होतं ते म्हणजेच 31 जर्सी नंबर परिधान केलेला हा खेळाडू, या खेळाडूला मात्र हा झेल पकडला जर असता तर नक्कीच फलंदाज बाद सुद्धा झाला असता आणि या उर्वरित 6 धावसंख्या वाचल्या असत्या. आणि आपल्याला आता धावसंख्या वाचवणं हे महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही अशा रीतीचे क्षेत्ररक्षण केलं ना तर तुम्ही कुठेतरी पराभवाच्या दिशेकडे जाण्यासाठी नक्कीच चाहूल कराल. त्यामुळे आपल्याला एक एक धावसंख्या रोखणं हे महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक एक धावसंख्या ही महत्त्वाची असते. कधी कधी एका चेंडूवरती 7 धावेची गरज असते, ज्यावेळेला फलंदाज एक षटकार मारतो आणि एका धावसंख्येनंतर धावसंख्येवरती पराभव होतो ना त्याचा मात्र पश्चाताप होतो ना, तो मात्र तो फलंदाजाला समजतो आणि मात्र खरोखर तशा रीतीचा मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटलोय. आणि मात्र नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत आपण विचार करायला गेलं तर मात्र इथे थोडीशी कुठेतरी चूक केली आहे आणि या चुकीचे परिणाम 6 धावसंख्येवर भोगावे लागले, ते म्हणजेच ढोक्षेत या संघाला. परेश मात्र चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना नक्कीच प्रयत्न केले होते. एक डावखुरा फलंदाज होता, बॅकफुट वरती गेले, चांगला फटका घेतला 6 धावेचा. याला मात्र परेशचा पुढे चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, या चेंडूला पूल करायचं होतं परंतु चेंडू शरीर इष्टीवरती जाऊन अदळला आणि मात्र एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव भेटली आहे आणि बाईच्या स्वरूपामध्ये धाव भेटल्यानंतर मात्र संघाची धावसंख्या उर्वरित जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती मला अपडेट्स देताना म्हणजे आमचेच लाईव्ह स्कोरर ते म्हणजे रोहन सर यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक चेंडूवरती अपडेट भेटतीये ती म्हणजे या सामन्याची. तर येणारा पुढे चेंडू परेश याचा, परेश खरोखरच एक जर षटकार घेतला नसताना फलंदाजाने तर मात्र खरोखर परेशने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली होती, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं ते म्हणजे क्षेत्ररक्षकाकडून आणि मात्र आज कुठेतरी इथे मोठ्या धावसंख्येकडे आपल्याला पाहायला भेटलं. तर यावेळेला येणारा पुढे चेंडू परेश याचा, षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना ते म्हणजे परेश याच्या. यावेळेला मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू टाकला, थोडंसं मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं आणि परिवर्तन केल्यानंतर मात्र एक डॉट बॉल आला, परंतु थोडीशी चुकी झाली ती म्हणजे यष्टीरक्षकाकडून आणि मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या मध्ये यशस्वी ठरले ते म्हणजेच फलंदाज विकास. यानंतरची मॅच असेल घाटेमाळ. या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि यामध्ये चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. इथे स्वतःच्या फळोतर मध्ये अडकवला आणि अडकवल्यानंतर मात्र इथे धावची स्वरूपामध्ये बाद झालाय तो म्हणजेच फलंदाज आणि मात्र आता थोडासा कुठेतरी
भाळकुला संघ थोडा अडचणीत सापडताना पाहायला भेटलाय. जर आपण विचार करायला गेलो ना तर खरोखरच मयूरनी ज्या रीतीची सुरुवात केली होती ना त्यावेळेला मात्र कुठेतरी वाटलं होतं की नक्कीच भाळकुला संघ 2 षटकामध्ये ही 43 धावसंख्या खर्च करेल की काय. त्यानंतर मात्र चांगल्या रीतीचं डोक्षेट संघाने कमबॅक केलं ते म्हणजे गोलंदाजीच्या माध्यमातून आणि खरोखर चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आणि आज कुठेतरी मात्र भाळकुल संघाला कुठे थोडासा अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला भेटतोय. तर येणारे 6 चेंडू असतील आणि येणारे 6 चेंडूवरती धावसंख्या असेल ती म्हणजेच 15. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 2 षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 या आकड्यावरती. गाठेमाळ या संघाचा कर्णधार बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच अमित. अमित आणि विकास या 2 फलंदाजांना मात्र या 6 चेंडूमध्ये 15 धावसंख्या खर्च करावी लागेल. जर विकासचा विचार करायला गेला तर विकास आला मैदानामध्ये आणि एक तब्बल 4 धावेचा संख्येचा फटका घेतला आणि नंतर एक बॉल डॉट गेला. तर विचार करायला गेलो तर फक्त 2 चेंडूंचा मात्र त्यांनी सामना केलाय आणि 2 चेंडू फक्त 4 धावसंख्या आणि खरोखरच गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला गेलं तर सौरभ त्याला एक टोपण नाव ठेवलं या विभागामध्ये तो म्हणजेच रबाडा आणि या रबाडाच्या सहाय्याने खरोखरच तशा रीतीची गोलंदाजी करेल का 6 चेंडूमध्ये 15 धावसंख्या खर्च करू देईल का हे नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. पूर्णपणे जबाबदारी पडली आहे ती म्हणजे सौरभच्या खांद्यावरती आणि ही सौरभ जबाबदारी चांगल्या रीतीने पार पडेल की खराब रीतीने पार पडेल हे नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. तत्पर्यंत फलंदाजीचा जर विचार करायला गेला तर विकास आणि अमित ही जोडी मैदानामध्ये आहे. तर या जोडीला आणि या मात्र फलंदाजांना या 15 धावेचा पाठलाग करायचा आहे. मग ही 15 धावसंख्या कशा रीतीने करायची की येणाऱ्या 3 चेंडूमध्ये करायची का येणाऱ्या 6 चेंडूमध्ये करायची हे मात्र महत्त्वाचं असेल. तर येणारा पहिलाच बॉल सौरभ याचा टाकण्यासाठी मात्र तयार. यावेळेला मात्र उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. तिथे काय घडतोय इथे मात्र येतोय पंचांचा नक्कीच आमच्याकडे निर्णय येईल. तत्पर्यंत आम्ही पंचांचा आवर्जून वाट पाहू की हा खरोखरच चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने मात्र संघाची धावसंख्या वाढली जातीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. केलं चेक केलं. अमित 5 चेंडू 11 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार. आता मात्र हृदयाचे ठोके धडधड 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 करायला लागले असतील ते म्हणजे सौरभच्या. खरोखर जर सौरभच्या छातीला हात लावला ना तर मात्र खरोखर कुठेतरी वाटत असेल की सौरभचा काळीज मात्र आता धडधड करायला लागला असेल. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा दबाव वाढला गेला. दबाव वाढला गेल्यानंतर मात्र स्वतःला सावरायचं होतं आणि स्वतःला सावरायचं कशा रीतीचं ना तर मात्र डॉट बॉल टाकणं हे महत्वाचं आहे आणि मात्र तशा रीतीचं बॉल डॉट दुसरा टाकलंय आणि मात्र आता समीकरण बदललं गेलंय. समीकरण आहे ते म्हणजे अमित समोर 4 चेंडू आणि 11 धावेची गरज. जसे जसे बॉल डॉट करणार तसा तसा दबाव वाढणार तो म्हणजे अमितचा आणि जसे जसे मात्र बॉल डॉट करणार तर मात्र प्रेशर कमी होणार तो म्हणजे सौरभ याचा. पुढील चेंडू सौरभ याचा. यावेळेला मात्र काय केलंय इथे मात्र एसटी रक्षकाने चुकी केलीये. बॉल डॉट करतोय मात्र एसटी रक्षकाची थोडीशी साथ भेटत नाही. हा मात्र जर चेंडू थांबवला असताना तर मात्र 3 चेंडूवरती 11 धावसंख्या आली असती आणि स्ट्राईक रोटेट झाली नसती. इथे मात्र स्ट्राईक रोटेट झाली आणि मात्र आता विचार करायला गेलं तर आता मात्र विकास स्ट्राईक वरती आलाय. विकास स्ट्राईक वरती आल्यानंतर इथे मात्र 2 चेंडूंचा फक्त समाचार केलाय विकास याने आणि या 2 चेंडू नंतर मात्र येणारे काहीसे चेंडू शिल्लक असताना विकास यावरती फटके घेईल का. कारण येणारे उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते म्हणजे 3 आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 10. या 10 या धावसंख्येचा पाठलाग करताना कशा रीतीने करणं हे महत्वाचं असेल कारण ही मॅच महत्वाची आहे. सामना थांबवायचा आहे.
हॅलो, चला प्रेक्षक वर्ग, आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. हॅलो, चला सरना विनंती आहे की आपण मॅच ऑन करायची आहे. पंचांना विनंती असेल मॅच ऑन करायची आपण. आयोजक, आपण मैदानाकडे जायचं आहे. मिथुन सर बघा जरा मैदानामध्ये आपण संपर्क साधायचा आहे. तीन चेंडू आणि 10 धावेची गरज. समीकरण पहा कशा रीतीचं बदलत गेलंय. आता मात्र खरोखरच दबाव वाढलाय. आता सर्व प्रेक्षकांच्या मात्र हृदयाचे ठोके मात्र धडधड व्हायला लागली आहेत. ते म्हणजे 3 चेंडू आणि 10 धावेची गरज असताना मात्र फलंदाज मैदानामध्ये आहे. तो म्हणजेच विकासवरती पूर्णपणे जबाबदारी पडली आहे. जर विकासचा विचार करायला गेलं तर फक्त 2 चेंडूंचा समाचार केलाय आणि मात्र सौरभ कशा रीतीची गोलंदाजी करेल. जर सौरभचा विचार करायला गेलं तर एक चौकार, एक डॉट आणि जर पाहायला गेलं तर बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या आहे. ते तर सौरभ यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. 1 धाव तर निश्चितरित्या प्राप्त होतीये. दुहेरीचा प्रयत्न केला. या खरोखर चेंडूवरती जर विचार करायला गेलं ना, माणस आणि धाडस या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. माणस तर नक्कीच केलं होतं, परंतु धाडस करायचं होतं आणि मात्र ते धाडस केलं. ते म्हणजेच अमित आणि विकासने आणि मात्र 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. येणारा हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवरती जर षटकार आला तर येणारा शेवटचा चेंडू कशा रीतीचं टाकावं लागेल ते मात्र सौरभवरती. आणि मात्र या चेंडूवरती 2 धावसंख्या आली तर येणारा चेंडू 6 शेवटचा चेंडू 6 षटकाराचा असेल तर मात्र कशा रीतीचं मात्र चेंडू टाकायचा आहे. ही 8 धावसंख्या खर्च करू देईल का सौरभ टू विकास. विकासला मात्र मैदानामध्ये एकच आहे की आपल्या संघाचा विकास करायचा आहे. इथे मात्र काय केलंय, थोडीशी चुकी केलीये. चुकी केल्यानंतर इथे मात्र नक्की चोरटी धाव घेण्याच्या मध्ये यशस्वी ठरलाय आणि मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे दर्शवितात की मात्र हा वाईट बॉल आहे. आता येणारे चेंडू किती असतील, 2 आणि धावसंख्या असेल ती म्हणजेच 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. समीकरण कशा रीतीचं बदलत गेलंय मित्रांनो. क्रिकेट हा असा खेळ आहे ना, क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. कधी तुम्हाला पृथ्वी तळावरती घेऊन जाईल तर कधी अंतराळात आणून सोडेल ना, हे सांगू शकत नाही. आणि मात्र खरोखरच तशा रीतीचं समीकरण पाहायला भेटलंय. साईकला मात्र विकास अजून मैदानामध्ये आहे. विकास मैदानामध्ये आहे ना,
तत्पर्यंत खरोखरच या स्पर्धेचं कायापालट होऊ शकतोय तत्पर्यंत सौरभ आहे. सौरभला मात्र चांगल्यारीत्या चेंडू टाकायचा असेल, यायला मात्र शॉर्ट पुल होता, चेंडूला मात्र सक्सेसफुल करायचं होतं, या चेंडूचा फायदा घ्यायचा होता आणि मात्र फायदा घ्यायच्या नादामध्ये इथे मात्र खरोखरच एक मोठा फटका मारायचं होतं आणि मात्र या चेंडूचा फायदा घ्यायचा इथे मात्र पंचांचा आमच्याकडे इशारा आहे की हा थर्ड अंपायरचा कॉल दिलाय पंचांनी. धावची स्वरूपामध्ये बाद आहे का? तुम्ही खरोखर आजच्या दिवसाची फायनल डेच्या मॅच पाहिल्या तर खरोखरच एक चुरशीच्या लढती होत चालल्या, कारण टॉपचे संघ आज पूर्ण फायनल डेच्या मध्ये प्रवेश केलाय आणि मात्र खरोखरच आज या मॅचचा खरोखर एक अंतिम आणि रंगतदार मजा येते. मागील मॅच मध्ये पाहिला त्यावेळेला पहिला सामना झाला, त्यावेळेला मात्र सुद्धा एक बॉलिंगच्या मात्र क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली होती आणि दुसरा सामना सुद्धा एक शेवटच्या क्षणापर्यंत येत चाललंय, कारण खरोखरच जर विचार कराय आपण गेलं तर मात्र सौरभ चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना इथे धावची स्वरूपामध्ये बाद करण्याचा प्रयत्न करायचा होतं आणि मात्र आता येणारे काहीसे चेंडू शिल्लक असताना येणारे उर्वरित धावसंख्या असतील, धावसंख्या झाली आहे नॉट आउट ही मात्र दुहेरी धावसंख्या भेटतीये आणि मात्र आता एक चेंडू आणि चार धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या आयोजकांचा आणि या स्पर्धेचा नियम असेल की धावसंख्या मात्र कंपल्सरी चेसिंग असेल आणि मात्र एका चेंडूवरती 4 धावसंख्या घेणं हे महत्वाचं असेल. विकास 4 धावसंख्या घेईल का आणि मात्र सौरभ 4 धावसंख्या खर्च करू देईल का, ही मोठी लढत असेल. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. या चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो यानंतर लगेच टॉस साठी येईल. गाटेमाल संघाचा कर्णधार जर माझा आवाज तुमच्या नक्कीच थँक्यू, आपण आपली उपस्थिती दाखवलेली आहात, मनपूर्वक तुमचे आम्ही आभार मानतोय आणि नक्कीच घेऊन जातोय मैदानावरती. एक चेंडू 4 धावेची गरज. समीकरण पहा कशा रीती आहे, 1-4 4-1 अल्टी पलटी उलटा सुलटा आणि मात्र इथे शिल्लक धावसंख्या आहे ती म्हणजे 4 आणि उर्वरित येणारा शेवटचा चेंडू असेल. यावेळेला मात्र सुरुवात केली, चेंडू टाकलाय सौरभ, या इथे मात्र चेंडूला टाकलाय, फलंदाज बाद झालाय आणि मात्र इथे कोण संघ जिंकलाय तर नक्कीच ढोक्षेत हा संघ जिंकलाय आणि मात्र विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय तर पराभूत संघाचे कौतुक करतोय. विजयी संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय तर लगेच ढोक्षे संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचं आहे. चला ढोक्षे संघाचा कर्णधार पण टॉस साठी